एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरचे तिन्ही आरोप सिद्ध झाले आहेत, असं एका चौकशी समितीनं म्हटलंय. पण तरीही त्यावर घटनात्मक कारवाई होणार नाही. का? कारण त्याआधी त्यांनी राजीनामा दिला. आणि भारतात हे पहिल्यांदा घडत नाहीये. आजवर एकाही न्यायाधीशाला संसदेनं हटवलेलं नाही. असं का होतं? चला 5 मिनिटात सोप्या भाषेत समजून घेऊया. असे कायदेशीर विषय बहुतेक ठिकाणी इंग्रजीत आणि क्लिष्ट भाषेत मिळतील. ते मराठीत नीट तपासून सांगावेत म्हणून हा चॅनल चालू केला आहे. तो अजून नवा आहे. तुमचं सबस्क्राईब म्हणजे हे काम पुढे चालू ठेवण्याचं बळ असेल. 14 मार्च 2025 ची रात्र. दिल्लीतल्या तुघलक क्रेसंट इथल्या एका सरकारी निवासस्थानाला आग लागली. हे घर होतं तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचं. आग विझवायला अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस पोहोचले आणि तिथल्या एका स्टोअर रूममध्ये त्यांना जळालेल्या आणि अर्धवट जळलेल्या चलनी नोटा आढळल्या. वर्मा यांनी त्या पैशाशी आपला संबंध नाकारला. यानंतर त्यांची बदली दिल्लीहून त्यांच्या मूळ अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी अनेकांना माहिती नसते. हे संसदेत हे प्रकरण जाण्याआधी न्यायव्यवस्थेनं स्वतः चौकशी केली. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 3 न्यायाधीशांची एक समिती नेमली. याला इन हाऊस चौकशी म्हणतात. त्या समितीचा निष्कर्ष असा होता की त्या स्टोअररूमवरचं वर्मा यांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण होतं आणि समितीनं त्यांना हटवण्याची शिफारस केली. वर्मा यांनी या निष्कर्षांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण ऑगस्ट 2025 मध्ये न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली. आता प्रकरण संसदेत आलं. 31 जुलै 2025 रोजी लोकसभेच्या सभापतींना एक निवेदन मिळालं. त्यावर 146 खासदारांच्या सह्या होत्या. आणि इथे एक महत्वाची गोष्ट सांगते, त्यात सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंचे खासदार होते. म्हणजे हा पक्षीय राजकारणाचा विषय नव्हता. सभापतींनी हे निवेदन स्वीकारलं आणि 12 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी एक चौकशी समिती नेमली. आणि आता तो मुद्दा जो बऱ्याच ठिकाणी चुकीचा सांगितला जातो. ही संसदीय समिती नव्हती, म्हणजे यात एकही खासदार नव्हता. न्यायाधीश अधिनियम 1968 नुसार अशा समितीत 3च प्रकारचे लोक असतात. सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती, एका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि एक नामवंत कायदेतज्ञ. या समितीचे अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि कायदेतज्ञ म्हणून ज्येष्ठ वकील PV आचार्य. समितीनं 3 आरोप ठेवले होते. पहिला, सरकारी निवासस्थानात अस्पष्ट स्रोताच्या नोटा सापडणं. दुसरा, आगीनंतर पुरावे जपले न जाणं आणि त्यात हस्तक्षेप होणं. आणि तिसरा, दिलेली स्पष्टीकरण टाळाटाळ करणारी आणि दिशाभूल करणारी असणं. समितीचा निष्कर्ष: तिन्ही आरोप सिद्ध. समितीच्या शब्दात दिलेली स्पष्टीकरणं असमाधानकारक होती. हा अहवाल समितीनं सभापतींना 18 मे 2026 रोजी सादर केला आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी तो लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात मांडला गेला. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट सांगते, ही चौकशी वेगळी आणि फौजदारी खटला वेगळा. कोणत्याही न्यायालयानं त्यांच्या अजून दोषी ठरवलेलं नाही. आता मुख्य प्रश्न, न्यायाधीशाला हटवायचं असेल तर प्रक्रिया काय आहे आणि ती किती कठीण आहे? पहिलं, प्रस्तावावर लोकसभेत 100 किंवा राज्यसभेत 50 खासदारांच्या सह्या लागतात. दुसरं, मग 3 सदस्यांची चौकशी समिती. तिसरं, आरोप सिद्ध झाले तर प्रस्ताव सभागृहात येतो आणि इथे विशेष बहुमत लागतं, म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि सोबत उपस्थित असलेल्यांपैकी 2/3. चौथं, आणि हे दोन्ही सभागृहांनी एकाच अधिवेशनात करावं लागतं. 5वं, त्यानंतर राष्ट्रपती आदेश काढतात. पण जस्टिस वर्मा यांनी 9 एप्रिल 2026 रोजी राजीनामा दिला आणि तो पदावरच नाही, त्याला पदावरून हटवता येत नाही. म्हणून ही घटनात्मक प्रक्रिया इथेच थांबते. आणि हे पहिल्यांदाच घडत नाहीये. भारतात आजवर एकाही न्यायाधीशाला संसदेनं हटवलेलं नाही. 3 उदाहरणं बघा. न्यावी राधास्वामी 1993,
समितीनं 14 पैकी 11 आरोप सिद्ध ठरवले, पण लोकसभेत मतदानाच्या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी अनुपस्थिती पत्करली आणि आवश्यक बहुमत न मिळाल्याचा प्रस्ताव मांडला. न्यायाधीश सौमित्र सेन 2011 राज्यसभेनं प्रस्ताव मंजूरही केला, पण लोकसभेत मतदान होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. आणि न्यायाधीश PD दिनाकरन 2011 चौकशी सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे एकतर राजकीय एकमत होत नाही किंवा न्यायाधीशच आधीच राजीनामा देतात आणि दोन्ही वेळा प्रक्रिया अपूर्णच राहते. आता 3 शिल्लक आहेत. पहिला, राजीनामा दिल्यावर चौकशी आपोआप संपते का? 1978च्या एका निकालानुसार न्यायाधीशाचा राजीनामा एकतर्फी असतो आणि लगेच लागू होतो. पण कायदेतज्ञ म्हणतात की चौकशी संपते असं कुठेही लिहिलेलं नाही आणि म्हणूनच अहवाल संसदेत मांडलाच गेला. दुसरा, आता फौजदारी खटला दाखल होऊ शकतो का? यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आणि तिसरा, 1968चा कायदा बदलावा का, जेणेकरून राजीनाम्यानं प्रक्रिया थांबणार नाही आणि न्यायाधीश निवडीची कॉलेजियम पद्धत आणि अधिक पारदर्शक करावी का? हे तिन्ही प्रश्न अजून उघडेच आहेत. तुम्हाला काय वाटतं? राजीनामा दिल्यानंतर ही चौकशी पूर्ण व्हायला हवी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, पण आदरानं. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करून पाठिंबा द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.